आज संडे आणि दिवसाची सुरुवात अशी काहीतरी झाली. दीदीकडून आज आम्हाला ढोकळा आणलेला, तर सकाळी नाश्त्याला आम्ही ढोकळा खाल्ला आणि आज दुपारी जेवायला बनवलेलं आहे चिकन. जे की खूप दिवसानंतर म्हणजे 1 महिन्याने चिकन बनवलं. मस्त भात बनवला आणि दुपारी छान असं आमचं जेवण झालं आणि खूप दिवसानंतर आज आम्ही झोपलेलो दुपारी, तर उठायला संध्याकाळ झाली. तर दिवाबत्तीचा टायमिंग होणार होता. मग काय दोघं पण पटापट आम्ही कामाला लागलो. मी एकीकडे झाडू मारून घेतला, तर निकेशने पटापट एकीकडे लादी पुसून घेतली. पटकन कामं आटपून घेतली, तोपर्यंत दिवाबत्तीचा टायमिंग झाला आणि श्रियान बाबू पण आमचा उठलेला होता. मग त्याला बेडवरनं उचललं आणि सोफ्यावर आणून झोपवलंय मी. तर इथे निकेशने देवपूजा पण केली आणि घरामध्ये मस्त विठ्ठलाची गाणी लागलेली. तर घर किती प्रसन्न वाटत होतं एकदम. आणि श्रियान बाबू अजून फ्रेश नाही झालेला आहे, तो इथे झोपलेलाच आहे सोफ्यावर. तिघांचा नाश्ता झाला आमचा आणि आज श्रियांसाठी मी असं चटपटीत चिकन फ्राय करते. रेग्युलर मसाले टाकले, त्याच्यामध्ये बटर आणि गार्लिकमध्ये असं फ्राय करून श्रियान बाबूला दिले मी आणि मस्त एकदम टेस्टी झालेला. स्मेल पण खूप छान येत होता. त्याने आवडीने हे चिकन खाल्लं. आणि रात्रीचं आमचं जेवण वगैरे झालं, सगळी माझी कामं आटपली आणि झोपायला गेले, तर श्रियांला बनाना पाहिजे होता. मग त्याला इथे मी बनाना भरवत होती आणि असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा. चलो तर बाय एव्हरीवन.